नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आमची दिवाळीची साफसफाई चालू होती आणि त्याच्यामध्येच पार्सल आलं. पार्सल काय तर कपडे वगैरे असं काही नव्हतं, तर घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याचंच पार्सल होतं. दिवाळीमध्ये आपण कपडे वगैरे खरेदी करतो, पण आमच्या स्त्रीने काय मागवलं होतं तर घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत त्या ठेवण्यासाठी आपल्याला लागणारे हुक्स वगैरे आहेत याची हे ऑनलाईन मागवलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे पिशव्या असतील, टॉयलेटमध्ये आपल्याला साबण वगैरे ठेवण्यासाठी किंवा टॉवेल वगैरे ठेवण्यासाठी, हुक अडकवण्यासाठी अशा छोट्या छोट्या क्लिप्स मागवल्या होत्या. त्याच्यामुळे वस्तू इकडे तिकडे आपल्या पडत नाही आहेत. किंवा कॅलेंडर ठेवण्यासाठी वगैरे अशा प्रकारचे हुक्स मागवले होते. त्यानंतर व्हेजिटेबल केअर्स, म्हणजे व्हेजिटेबल आपण घरामध्ये आणतो, फ्रूट्स वगैरे आणतो, तर त्या फ्रूट्स व्हेजिटेबल इकडे तिकडे पडू नयेत म्हणून त्याच्यासाठी एक सुंदर अशा पिशव्या ऑनलाईन आल्या होत्या. त्या प्लॅस्टिकच्या वगैरे नव्हत्या, त्या छान होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये हवा ट्रान्सफर होत होती, त्यामुळे व्हेजिटेबल किंवा फ्रूट्स लवकर खराब होणार नाही याची गॅरंटी या पिशवीमुळे होती. प्लॅस्टिकचा वापर केल्यामुळे आपल्याला कॅन्सरसारखे महारोग वगैरे होण्याची शक्यता असते. पण त्याच्यासाठी अशा प्रकारच्या पिशव्या त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या. खूप स्वस्त आणि मस्त होत्या, छान होत्या आणि ते दिसायला पण जवळजवळ एकाच पॅकेटमध्ये 10-12 पिशव्या होत्या. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे ठेवून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, त्यामुळे दीर्घकाळ त्या पिशव्या राहू शकतात. फ्रूट्स वगैरे व्हेजिटेबल्स वगैरे राहू शकतात, खराब होणार नाहीत आणि फ्रीज पण आपला खराब होणार नाही आहे. वारंवार आपल्याला 8 ते 10 दिवसानंतर फ्रीज साफ करावा लागतो, पण अशा प्रकारे जर आपण पिशव्या वापरल्या तर आपल्याला फ्रीज पण साफ करावा लागणार नाही आहे किंवा फ्रीज आपला लवकर खराब होणार नाही आहे याची गॅरंटी वॉरंटी आहे. पहा कशा छान सुंदर पिशव्या आहेत, रंगीत संगीत पिशव्या आहेत, जेणेकरून आपल्याला लगेच ओळखता येईल की कशामध्ये काय आहे हे दिसतंय. पारदर्शक पिशव्या आहेत. याच्यामध्ये आमचा छोटू लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो भरायला सुरुवात केलेली आहे, कारण का साफसफाई तर थोडी झालीच होती. फ्रीज वगैरे साफ करून झाला होता, त्याच्यामध्ये त्यानं लगेच तयारी केली ठेवण्यासाठी. टोमॅटोसाठी एक खास सेपरेट पिशवी करून ठेवली. अशा प्रकारे तो त्याला काम दिलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत घरात शिल्लक होत्या त्या पॅक करायच्या, आणि त्याला चेन पण होती. विशेष म्हणजे छान होती चेनसुद्धा, त्याने पॅक करून ठेवलेले आहेत. दुसऱ्या पिशवीमध्ये तो बटाटे रात्रीच आणले होते, तो बटाटेही भरून ठेवतो आहे की जेणेकरून बटाटे खराब होणार नाही त्याची त्याने दखल घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे. ह्या प्रकारच्या आपण पिशव्या पॅक करून आपण ठेवू शकतो किंवा अडकू शकतो. खूप छान आहेत. तुम्ही हे ऑर्डर मागवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.